महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातून एका शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हटके असं आंदोलन केलं आहे। तो थेट बैलावर बसून सण तहसील कार्यालयात पोहोचला आहे। राजुऱ्या गावातील हा शेतकरी असून याने थेट मित्रांनो, फडणवीस सरकारने कर्जमाफी घोषित करून जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी उलटला असून आतापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एक अनोखा असं आंदोलन केलं आहे। या शेतकऱ्याने चक्क बैलावर बसून थेट तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये बैल घेऊन गेलेला आहे। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे हा शेतकरी बैलावर बसून सण घरून थेट तहसील कार्यालयामध्ये बैलावर बसून सण गेला असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। तिथे जाऊनही तो जोरजोरात घोषणा देत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे आणि तेही लवकरात लवकर सर्व शेतकरी त्यामध्ये पात्र झाले पाहिजेत। आपण बघू शकता कशा प्रकारे तहसील कार्यालय थेट बैलासोबत या शेतकऱ्याने एंट्री मारलेली आहे आणि तहसीलदारांच्या कॅबिनपर्यंत हा बैल गेलेला आहे आणि तो शेतकरी जोरजोरात घोषणा देत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील शेतकरी यांनी हे अनोखं आंदोलन केलं असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि सरकारचंही लक्ष वेधून घेणारा असा हा व्हिडिओ आहे। सर्व शेतकरी या शेतकऱ्याच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन सण त्याची वाहवा करत आहे। ज्याप्रमाणे या शेतकऱ्याने हटके असं आंदोलन केलं आहे आणि सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे, तरी शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे आणि एकही शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहायला नको, यासाठी या शेतकऱ्याने अनोखं असं आंदोलन केलेलं आहे। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या पसंतीस येत आहे। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, धन्यवाद।